त्यामध्ये अनेक मराठा सरदार असे होते जे महाराजांच्या विरोधात गेले. त्यापैकी एक सरदार होता सूर्यराव सुर्वे. शृंगारपूरचा जो जहागीरदार होता. महाराजांनी ज्यावेळी जावळी मारली त्यानंतर महाराजांनी संगमेश्वरचा जो प्रदेश होता तर तिथं महाराजांची छावणी पडली. म्हणजे महाराज तिथे नव्हते तर महाराजांनी त्या प्रदेशावर तानाजी मालुसरे यांना नियुक्त केले. त्यावेळी त्या छावणीवर एका रात्री त्या सूर्यराव सुर्वेनं हल्ला केला अचानक. जे मालुसरेंनी तो हल्ला परतवून लावला. त्यावेळी महाराजांना ही गोष्ट समजली. महाराज ताबडतोब राजापूरला आले. तानाजी मालुसरेंचा महाराजांनी सत्कार केला. त्यानंतर त्या सूर्यराव सुर्वेला पत्र पाठवलं महाराजांनी की आधी तुम्हाला आता एक संधी देतोय, आता सोडून देतोय तुम्हाला. तिथून पुढे जरी तुम्हाला असं वाटत असेल की स्वराज्यात जर तुम्ही आमच्या कामाला सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला क्षमा करू. सूर्यराव सुर्वेनं त्यावेळी होकारार्थी पत्र पाठवलं की तुम्हाला स्वराज्य कार्यात आता आम्ही मदत करेल वगैरे. या आशयाचं पत्र त्या सूर्यराव सुर्वेनं महाराजांना पाठवलं. महाराज नंतर पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले महाराज. सिद्धीचं सैन्य मागं होतं. महाराज ज्यावेळी विषयागडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचले त्यावेळी हा सूर्यराव सुर्वे आणि पालीचे जसवंतराव या दोघांनी मिळून महाराजांच्या वाटा अडवल्या.